आता एक प्रॉब्लेम बघू मेथड ऑफ सेक्शनवरती. प्रॉब्लेम आहे युजिंग मेथड ऑफ सेक्शन फाइंड द फोर्सेस इन द मेंबर्स बी सी बी अँड एफ ई ऑफ द फ्रेम ॲज शोन इन फिगर बिलो. आता इथं खाली फ्रेम दाखवलेली आहे. ही फ्रेम आहे. फ्रेमची हाईट 3 मीटर आहे आणि प्रत्येक स्पॅन हा 3-3 मीटरचा आहे. 100 किलोन्यूटन फोर्स पॉईंट बीला व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. पॉईंट सीला 80 किलोन्यूटन हॉरिझॉन्टल फोर्स लेफ्ट साईडला चाललेला आहे. सपोर्ट एला रोलर सपोर्ट आहे. सपोर्ट डीला हिंज सपोर्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे की रोलर सपोर्टला एक रिॲक्शन असते व हिंज सपोर्टला 2 रिॲक्शन असतात. हिंज सपोर्टला एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन, एक व्हर्टिकल रिॲक्शन आणि रोलर सपोर्टला परपेंडिक्युलर टू द प्लेन. आता इथं आपला प्लेन हा हॉरिझॉन्टल आहे त्यामुळं इथली एची रिॲक्शन ही व्हर्टिकल असणार. तर आपण सपोर्ट रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करून घेऊ. सोल्युशनमध्ये फर्स्ट स्टेप फाइंड सपोर्ट रिॲक्शन्स. त्यामध्ये सर्वात पहिला आपण इक्विलिब्रियमचं इक्वेशन समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे व्हर्टिकल फोर्सेसचे अल्जेब्रिक सम 0 येणार. त्या पद्धतीनं इथं आता व्हर्टिकल फोर्सेस फ्रेममध्ये कुठले कुठले आहेत तर हा एला व्हर्टिकल फोर्स आहे. हा अपवर्ड चालला आहे म्हणजे पॉझिटिव्ह आपल्या साइन कन्व्हेन्शनप्रमाणे. दुसरा व्हर्टिकल फोर्स इथं 100 किलोन्यूटन आहे. हा डाऊनवर्ड चालला आहे म्हणजे निगेटिव्ह. आणि तिसरा व्हर्टिकल फोर्स हा रिॲक्शन डीला हा व्हर्टिकल सपोर्ट आहे. हा व्हर्टिकल फोर्स हा वरती चालला आहे. ह्याची पण साइन कन्व्हेन्शन प्लस येणार. त्या पद्धतीने इथं मांडून घेतलं. रिॲक्शन ॲट ए वरती चालला आहे प्लस रिॲक्शन ॲट डी वरती चालला आहे हा पण प्लस आणि 100 किलोन्यूटन हा डाऊनवर्ड फोर्स चालला आहे हा मायनस इज इक्वल टू 0. सॉल्व केल्यावर 100 किलोन्यूटन राईट साईडला गेल्यावर पॉझिटिव्ह होईल. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. सेकंड इक्विलिब्रियम इक्वेशन आपण समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 वापरू. आता आडव्या दिशेतले फोर्सेस बघायचे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधले फोर्सेस. आपल्या साइन कन्व्हेन्शनप्रमाणे 80 किलोन्यूटन लेफ्ट साईडला चालला आहे हा निगेटिव्ह फोर्स आहे आणि रिॲक्शन ॲट डी हॉरिझॉन्टल ही राईट साईडला चालले त्यामुळे ही पॉझिटिव्ह धरली. दोघांची अल्जेब्रिक सम 0 ह्याच्यावरून कॅल्क्युलेशन काढलं तर रिॲक्शन ॲट डी इज इक्वल टू 80 किलोन्यूटन आणि त्याची डायरेक्शन ही राईट साईड आहे. थर्ड इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ मुवमेंट. आता आपण पॉईंट एच्या भोवती सगळ्या फोर्सेसची मुवमेंट घेऊ. आता सगळ्या फोर्सेसची मुवमेंट एच्या भोवती घेऊन 0 करायची. तर लक्ष द्या एच्या भोवती मुवमेंट घेताना रिॲक्शन ॲट ए ह्याची लाईन ऑफ ॲक्शन पॉईंट एमधूनच चालले त्यामुळे ह्याची मुवमेंट या फोर्सची मुवमेंट 0 होणार. त्याच पद्धतीने रिॲक्शन ॲट डी फॉर हॉरिझॉन्टल रिॲक्शन ह्या फोर्सची सुद्धा लाईन ऑफ ॲक्शन ही पॉईंट एमधूनच पास होते एक्सटेंड केले तर. त्यामुळे त्या फोर्सची मुवमेंट ही सुद्धा 0 आहे. मात्र राहिलेल्या फोर्सेसची मुवमेंट आपण घेऊन कॅल्क्युलेशन करू रिॲक्शन्सचे. त्यामध्ये फर्स्ट बघा हा 100 किलोन्यूटनचा फोर्स आहे. ह्याची लाईन ऑफ ॲक्शन ही आहे. ह्या लाईन ऑफ ॲक्शनपासून एचं डिस्टन्स आहे 3 मीटर. मग हा फोर्स पॉईंट एला क्लॉकवाईज मुवमेंट घेणार त्यामुळं ही मुवमेंट आली क्लॉकवाईज. मग इथं आपण लिहिलं 100 फोर्स मल्टिप्लाय बाय 3 मीटर डिस्टन्स आणि क्लॉकवाईज असल्यामुळं ह्याचं साईन प्लस. त्याच पद्धतीनं 80 किलोन्यूटन हा फोर्स लेफ्ट साईडला चाललेला आहे. ह्याची लाईन ऑफ ॲक्शन जर एक्सटेंड केली तर ह्याची मुवमेंट पॉईंट एला अँटी क्लॉकवाईज होत आहे त्यामुळे ह्याची मुवमेंट निगेटिव्ह येणार. आणि 80 किलोन्यूटन आणि पॉईंट ए मधलं व्हर्टिकल डिस्टन्स हे 3 मीटर आहे त्यामुळं 80 × 3 हे अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहे त्यामुळे ह्याला मायनस साईन दिलं. नेक्स्ट थर्ड फोर्स आहे रिॲक्शन ॲट डी व्हर्टिकल सपोर्ट रिॲक्शन. ही रिॲक्शनसुद्धा अपवर्ड रिॲक्शन आहे. ह्याची मुवमेंट पॉईंट एला
ही अँटी क्लॉकवाईज होणार आणि टोटल डिस्टन्स आहे पॉईंट ए पासून 3 + 3 + 3 9 मीटर आणि ही अँटी क्लॉकवाईज असल्यामुळं ही सुद्धा मुवमेंट मायनसमध्ये येणार. 9 × रिॲक्शन ॲट डी इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन केलं. 100 × 3 300 मायनस 80 × 3 240 इक्वल टू मायनस साईन त्या बाजूला जाऊन प्लस झालं. कॅल्क्युलेशन केल्यावर रिॲक्शन ॲट डी इक्वल टू 6.67 kN एवढं आलं. आता हीच रिॲक्शन ॲट डीची किंमत इक्वेशन नंबर 1मध्ये जर टाकली तर इक्वेशन 1मध्ये आर एची किंमत येते 100 - 6.67 इक्वल टू रिॲक्शन ॲट ए इक्वल टू 93.33 kN. ह्याच्यानंतर आता आपण ह्या ट्रसचं पूर्ण सपोर्ट रिॲक्शन्स काढून घेतले. आता या ट्रसमध्ये आपण आणखी एक गोष्ट बघू शकतो की प्रत्येक स्पॅन हा 3-3 मीटर आहे. तसंच ह्या ट्रसची व्हर्टिकल हाईटसुद्धा 3 मीटर आहे. त्यामुळं इन्क्लाइंड मेंबर्सनी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स सेम आहे. त्यामुळं इन्क्लाइंड मेंबर्सने हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल हा 45 डिग्री आहे. हा झाला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. त्यामुळं प्रत्येक इन्क्लाइंड मेंबरचा अँगल इथं हॉरिझॉन्टलशी 45 डिग्री 45 अंश होतो. आता मेथड ऑफ सेक्शन वापरताना आपल्याला ज्या मेंबरमधील फोर्सेस काढायचे आहेत BC, BE आणि FE या मेंबरमधून एक सेक्शन पास करायचं आहे ज्याचं नाव आहे सेक्शन 1-1 आणि सगळे फोर्सेस आणि रिॲक्शन्सची व्हॅल्यू लिहून घेतली. त्यानंतर हा सेक्शन पास करून झाल्यावरती या सेक्शनची एकतर लेफ्ट साईड किंवा राईट साईड इक्विलिब्रियम कन्सिडर करून आपल्याला मेंबरमधील फोर्सेस काढायचे आहेत. तत्पूर्वी आपण BC, BE आणि FE या मेंबरमधील फोर्सेस माहीत नसल्यामुळे त्याच्यामध्ये टेन्शन फोर्स आहे असं अज्युम करून त्याचे ॲरोज काढून घेऊ. इथं आपल्याला बघायला मिळेल BC मध्ये हा ॲरो टेन्शन ॲरो आहे. BE सुद्धा हा ॲरो जॉईंटला पुल करायला आहे म्हणजे हा पण टेन्शन आणि FE मध्ये पण हा ॲरो ह्या जॉईंटला पुल करायला आहे म्हणजे हा पण टेन्शन. आता सेक्शनच्या फक्त लेफ्ट साईड कन्सिडर केली तर फक्त लेफ्ट साईडच्या फोर्सेसची कॅल्क्युलेशन आपण ही सेपरेट डायग्राम काढून घेतली जेणेकरून आपण फक्त सेक्शनच्या लेफ्ट साईडचा ट्रस कॅल्क्युलेशन करण्यासाठी तेवढीच डायग्राम काढलेली आहे. आता ह्या डायग्रामप्रमाणे समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉईंट B इक्वल टू 0 हे जर इक्विलिब्रियम इक्वेशन वापरलं तर बघा पॉईंट Bच्या भोवती मुवमेंट्स घ्यायच्या फोर्सेसच्या. तर 100 kN पॉईंट Bमधून चालला आहे त्याची मुवमेंट 0च येईल. फोर्स BC हा सुद्धा तिथूनच चालला आहे आणि फोर्स BE हा सुद्धा पॉईंट Bमधूनच चालला आहे. त्यामुळे या 3 फोर्सेसची मुवमेंट इथं 0 येईल. राहिले दोनच फोर्स, एक रिॲक्शन ॲट ए आणि एक मेंबर FE. लक्षात घ्या सेक्शन लाईननं जे मेंबरला कट केलं आहे तेवढेच मेंबरमध्ये आपल्याला फोर्सेस दाखवायचे आहेत. राहिलेले फोर्सेस हे दाखवायचे नाही आहेत. त्या पद्धतीनं रिॲक्शन ॲट ए 93.33 kN ह्याची मुवमेंट पॉईंट Bला ही क्लॉकवाईज दिशेत होते. त्यामुळे ही प्लस 93.33 × डिस्टन्स 3 मीटर आणि FEची मुवमेंट पॉईंट Bला ही अँटी क्लॉकवाईज होते. त्यामुळं ह्याची मुवमेंट ही मायनसमध्ये येईल आणि समेशन 0 ह्या पद्धतीनं मायनस त्या बाजूला जाऊन प्लस झालं. 3ला 3 कॅन्सल झालं. FE इक्वल टू 93.33 kN. आन्सर आपलं प्लसमध्ये आलेलं आहे. त्यामुळं आपला हा फोर्स टेन्शन आला. ह्या फोर्सचं नेचर टेन्साईल नेचर आलं. आता ह्याच डायग्रामसाठी आपण समेशन ऑफ मुवमेंट अबाउट पॉईंट E इक्वल टू 0 हे इक्विलिब्रियम इक्वेशन वापरू. आता बघा
फोर्स बी आणि फोर्स एफ ई हे दोन्ही फोर्सेस पॉईंट ईमधूनच चाललेत, ह्याचे फोर्सेसची मुवमेंट 0 येणार. राहिले फोर्स कुठले, तर हा 100 किलो न्यूटन आणि इकडं 93.33 किलो न्यूटन. आणि थर्ड फोर्स आहे बी सी. ह्या 3 फोर्सेसची मुवमेंट पॉईंट ईला घेण्याची आहे. तर लक्ष द्या, पहिला 93.33 किलो न्यूटनची फोर्सची मुवमेंट पॉईंट ईला ही क्लॉकवाईज दिशेत येणार आणि डिस्टन्स आहे 3 + 3 6. त्यामुळं 93.33 × 6 मायनस 100 डाऊनवर्ड आहे, ह्याची मुवमेंट पॉईंट ईला ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येईल. त्यामुळे इथं -100 × 3 प्लस बी सी हा राईट साईडला चालला आहे, त्याची मुवमेंट पॉईंट ईला पुन्हा क्लॉकवाईज आली, त्यामुळं प्लस बी सी × 3 = 0. कॅल्क्युलेशन करून बी सीची किंमत 86.66 किलो न्यूटन कॉम्प्रेशनमध्ये येते. म्हणजे बी सीमध्ये फोर्स हा कॉम्प्रेशन आला. नेक्स्ट लास्ट इक्वेशन समेशन ऑफ एफ वाय = 0 करून बघू. आता या डायग्राममध्ये पुन्हा बघा, बी मेंबर हा इन्क्लाइंड मेंबर आहे, ज्यानं हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल 45 डिग्री आहे. आता हॉरिझॉन्टल फोर्सचे 2 कंपोनंट असणार, एक व्हर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. ते मी इथं दाखवलेत. बीचं व्हर्टिकल कंपोनंट बी sin 45, हॉरिझॉन्टल कंपोनंट बी cos 45 येईल. पण आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट बघायचं नाही, कारण आपण समेशन ऑफ एफ वाय = 0 बघत आहोत. त्यामुळे आता ह्या फिगरप्रमाणे फक्त समेशन ऑफ एफ वाय म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शनमधल्या फोर्सेस जर बघितले आपण, तर 93.33 हा वरती चालला आहे, प्लस येणार. 100 किलो न्यूटन खाली चालला आहे, हा मायनस येणार. आणि बीचा व्हर्टिकल कंपोनंट हा डाऊनवर्ड निगेटिव्ह चालला आहे, हा सुद्धा मायनस येईल. त्याप्रमाणे 93.33 - 100 मायनस बी sin 45 = 0. ह्यावरून कॅल्क्युलेशन केलं तर बी = -9.43 किलो न्यूटन, म्हणजेच मायनस चिन्ह आलं म्हणजे बी मधला फोर्स कॉम्प्रेशन आला. अशा पद्धतीने या तिन्ही मेंबरमधील फोर्सेस व त्याचे नेचर आपण फाइंड आउट केले. त्यानंतर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपण मांडून घ्यायचं, सिरियल नंबर, मेंबर, फोर्स इन किलो न्यूटन आणि त्याचे नेचर. पहिला मेंबर एफ ईमध्ये फोर्स आला 93.33, नेचर टेन्शन. सेकंड मेंबर बी सी, फोर्स आला 86.66, नेचर कॉम्प्रेशन. थर्ड मेंबर बी, त्याच्यामध्ये फोर्स आला 9.43 किलो न्यूटन आणि त्याचं नेचरसुद्धा कॉम्प्रेशन. तर अशा पद्धतीने मेथड ऑफ सेक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे आहेत. धन्यवाद.